गल्ली ते दिल्ली सगळीकडे चालली आहे राजकारणावर चर्चा। म्हणून गल्लोगल्लीतून आम्ही शोध घेतोय विधानसभा मतदारसंघातील गल्लोगल्लीच्या राजकारणाचा आढावा। उन्हा तान्हातून फिरतोय भावी आमदार आणि आम्ही विचारतोय विकासाचा मास्टर प्लॅन। कधी न्यूजरूमची गल्ली करून आम्ही उडवतोय बसल्या जागेवरून राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचे बार, तर कधी टीका करून मांडतोय रोखठोक भूमिका। पण ती हिंदुस्तान पोस्टच्या क्रांती विचारांची बाजू, सत्याची या तत्वाची। आपण पाहताय गल्लोगल्ली। नमस्कार, हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो। मातोश्रीचा परिसर तसा शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा, मात्र याच परिसरात 2019 ला काँग्रेसचा आमदार निवडून आला। आता याच परिसरामध्ये 2024 ला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई आणि तिसरीकडे मनसेच्या तृप्ती सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभा मतदारसंघाकडे लागलंय। अशा वेळी आपण या मतदारसंघातल्या मुख्य लढत असणाऱ्या उमेदवारांशी गल्लोगल्लीत बातचीत करणार आहोत। चला तर मग, एकीकडे राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी आहेत, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई आहेत। या दोघांच्याही आव्हानाकडे आपण कसं पाहता? काय एकंदरीत मतदारसंघामधली परिस्थिती? मतदारसंघामध्ये तर आमची कामं आहेतच आणि हे दोघे पण मला चॅलेंजिंग वाटत नाहीत तेवढे। साधारणतः 12 प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे मी काही असं एक दोघांना कोणाला आव्हान समजत नाही। मी लोकांपर्यंत जातोय, लोकांचं प्रचंड प्रेम आशीर्वाद मला मिळत आहेत, त्यामुळे मला पूर्ण गॅरंटी आहे की भरघोस मतांनी आमचा विजय होणार। आता बांद्रे पूर्व मध्ये विद्यमान आमदारांनी अशी कोणती विकास कामे जी केलेली नाही आहेत आणि ती आपण मतदारांपुढे नेताय आणि मतदारांना मतदान करण्याचं आव्हान करताय? मागील 4.5 वर्ष आमदार गायब म्हणून हे आलेलं आमदार त्यांचा गायबच होता, त्यांना आमदार भेटत नव्हता। तर मग आपण आता इझिली अवेलेबल होतो आता। आणि कामं म्हणायची तर रेल्वेचा प्रश्न, रेल्वेची जी वसाहत आहे तिथले जे लोक राहतात तिथे त्यांचा त्याने प्रश्न मार्गी नाही लावलेला आहे। डिफेन्सवाल्यांचा प्रश्न मार्गी, इथे उत्तम असं आरोग्य सुविधा कुठे नाही आहे, हे सगळे पेंडिंग आहेत, ते आपण करणार आहोत। कोणतीच कामं केली नाही ना। मी म्हणाल तसं 90% भाग स्लम आहे, पण तरी कुठे पक्की घरं कोणाची उभी राहिली? एकही हाऊसिंग प्रोजेक्ट हा पुढे झालेला नाही। वॉटर गटर मीटर ही काय यांच्या लेवलची कामं नाही ना आमदारांच्या। तर त्याच्यामुळे आमदारांनी राज्य सरकारच्या मार्फत करण्याची कामं ही कुठेच झालेली नाही आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे। आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेचे अखिल चित्रे यांनी पक्षांतर केलं, ते शिवसेना उभाटा पक्षामध्ये गेले। त्यांची नाराजी सुद्धा होती, त्यानंतर त्यांनी काही विधानही केली होती। काय वाटतं एकंदरीत नाराजीकडे आपण कसं पाहता? मी धुडकावून लावते, मी ह्या प्रश्नांना काही म्हणजे महत्त्वच देत नाही, कारण जी व्यक्ती त्याच ग्रुपमध्ये राहून असं म्हणजे राजसाहेबांचा अपप्रचार करते त्याबद्दल मी तर काहीच नाही। ज्या पक्षाने त्यांना सांभाळलं एवढी वर्ष त्या पक्षाबद्दलच त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे। आपली उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा सचिन सावंत नाराज होते, त्यानंतर आता त्याचा काही फटका आपल्याला बसला। सचिन सावंत माझ्यासोबत प्रचारात होते, परवा सभेत सुद्धा त्यांनी दणकट भाषण माझ्यासोबत केले, माझ्या प्रचार रॅलीत ते होते। बांद्रे पूर्व मधील आपली विकासाची ब्लूप्रिंट काय असेल, काय सांगा? विकास कामं ही जशी झालेली आहे साहेबांच्या काळात, बाळासाहेब साहेबांच्या काळात, ती लोकांच्या मनात अजूनही बिंबवलेली आहे तशी, आणि अजूनही लोकांच्या मनातून ती कामं जात नाही आहेत। तर तशीच त्याच प्रकारचं आणि त्याच प्रतीची कामं यापुढेही करू याचा प्रयत्न करू। बांद्रे पूर्व हा 90% जवळपास लोक हे झोपडी चाळीत राहतात, त्यांना अजूनही पक्की घरं मिळालेली नाही, त्यामुळे ते सगळे विषय मला सोडवायचे आहेत। वांद्र्यातील प्रत्येक ओरिजिनल रहिवाशाला त्याचं हक्काचं घर हे वांद्र्यातच मिळावं, हे आमचं सगळ्यात मोठं काम असतं। या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। काय वाटतंय, मुस्लिम मतदार कोणाच्या मागे उभं राहील? काय वाटतं आपल्याला? मी सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे, मुस्लिम असू दे, बौद्धजन असू दे, उत्तर भारतीय असू दे, मी सगळ्या समाजासाठी काम केलं। मी कुठल्या एका पक्षासाठी किंवा मी साहेबांनी कधी पक्ष पाहिला नाही, मी पण सतत कधी कुठला पक्ष पाहिलेला नाही। आम्ही सतत जनतेत राहिलेलो माणसं, म्हणून लोकांची मागणी होती आणि आजही लोकांची तीच मागणी आहे। जेव्हा 2024 ला युतीमध्ये सीट जेव्हा दिशांना गेली तेव्हा देखील लोकांनी मला अपक्ष राहण्याचा परत सल्ला दिला। म्हणून म्हटलं अपक्ष मी नाही राहणार आहे, परत आपण 5 वर्ष काम करू आणि
तर राजसाहेबांनी याची दखल घेतली आणि मला उमेदवारी दिली. मी आकडे कधीच मी सिनेटचे आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो तेव्हा सुद्धा मी सकाळी आकडे नव्हते सांगितले. मी तुम्हाला एवढं सांगतो, प्रचंड मोठ्या मताधिक्याने आमचा विजय होणार आणि सगळ्या भागातनं आम्ही मतं घेणार. प्रत्येक यादीमध्ये आम्हाला लीड दिसेल तुम्हाला.